ओके. तर आज आपण नवीन टॉपिक चालू करणार आहोत. त्याचं नाव आहे रिकन्सिलिएशन. तर रिकन्सिलिएशन आपण 11वीला शिकलो होतो, बँक रिकन्सिलिएशन स्टेटमेंट. तर रिकन्सिलिएशन या शब्दाचा अर्थ काय असतो की दोन अकाउंटची स्टेटमेंट आपण कम्पेअर करतो. जसं 11वीला आपण काय करायचो, आपलं बँकेचं बँक स्टेटमेंट पासबुक आणि आपण जे बिझनेसचं मेंटेन करतो कॅशबुक, हे दोन स्टेटमेंट आपण कम्पेअर करायचो आणि कुठल्या एंट्र्या वेगळ्या आहेत. म्हणजे आता साधारण त्याच्यात कसं होतं की दोन एंट्र्या मेन होत्या, एक चेक डिपॉझिटेड बट नॉट कलेक्टेड आणि चेक इश्यूड बट नॉट प्रेझेंटेड. म्हणजे आपण काय करायचो, चेक बँकेत डिपॉझिट करायचो पण तो क्लिअर व्हायचा नाही, तर त्याला आपण काय म्हणायचो, चेक डिपॉझिटेड बट नॉट कलेक्टेड. आणि दुसरं चेक इश्यूड बट नॉट प्रेझेंटेड. म्हणजे आपण एखाद्या पार्टीला चेक द्यायचो पण तो आपल्याकडनं त्यांच्याकडे पैसे ट्रान्सफर केले जायचे नाही. तर याच्यात आपण काय करतो की ज्या एंट्र्या कॅशबुकमध्ये झाल्यात पण पासबुकमध्ये नाही झाल्या, तर अशा आपण रेकॉर्ड करायचो. किंवा पासबुकमध्ये ज्या एंट्र्या झाल्यात आणि कॅशबुकमध्ये एंट्र्या नाही झाल्यात त्या आपण रेकॉर्ड करायचो. आता हा जो टॉपिक आहे TY.BComचा रिकन्सिलिएशन, तर त्याला पूर्ण नाव आहे त्याचं रिकन्सिलिएशन ऑफ कॉस्ट अँड फायनान्शियल रेकॉर्ड. रिकन्सिलिएशन ऑफ कॉस्ट अँड फायनान्शियल रेकॉर्ड असं या टॉपिकचं नाव आहे. तर याच्यात आपण काय करतो, आपण मागचा जो टॉपिक बघितला कॉस्टशीट, तर त्या टॉपिकमध्ये आपण प्रॉफिट काढतो. जी कॉस्टशीट आपण बनवली त्याच्यात आपण काय कॅल्क्युलेट करतो, प्रॉफिट कॅल्क्युलेट करतो. तर मी तुम्हाला काय सांगत होतो की मागचा जो टॉपिक आपण बघितला त्याच्यात आपण काय कॅल्क्युलेट करतो, प्रॉफिट. आता तो जो प्रॉफिट असतो ना, तो एस्टिमेटेड प्रॉफिट असतो, तो ॲक्च्युअल कमवलेला प्रॉफिट नाही आहे. तर कंपनीत कसं असतं किंवा फॅक्टरीमध्ये कंपनीमध्ये काय होतं की आधी आपण प्लॅनिंग करतो की साधारण आपला एस्टिमेटेड खर्च किती असेल, त्याचं प्लॅनिंग केलं जातं. साधारण एस्टिमेट काढतो आपण, साधारण किती खर्च लागेल आपल्याला. जर समजा एखादी बिझनेसची ॲक्टिव्हिटी आपल्याला करायची आहे तर आपल्याला किती खर्च लागेल, तर याचा अंदाज काढतो. तर याचा अंदाज ज्या स्टेटमेंटमध्ये आपण बनवतो त्याला आपण कॉस्टशीट म्हणतो. तर आता सगळ्यात पहिली स्टेप ती कॉस्टशीट बनवतो. नंतर काय होतं की कॉस्टशीट बनवल्यानंतर आपल्याला अंदाज कळतो की साधारण आपल्याला किती प्रॉफिट मिळणार आहे, की जरुरी नाही की जेवढा कॅल्क्युलेट केला आहे तेवढाच प्रॉफिट आपल्याला मिळेल, कमी जास्त होऊ शकतो. तर आता हा जो रिकन्सिलिएशन टॉपिक आहे आपला, त्याच्यात आपण नेमकं काय बघणार आहोत की आपण ॲक्च्युअल जो प्रॉफिट कमवतो आणि कॉस्टशीटमध्ये जो काढलेला प्रॉफिट आहे, या प्रॉफिटमध्ये डिफरन्स काय आहे त्याचे रिझन्स लिहित असतो. जसं आपण 11वीला बँक रिकन्सिलिएशनमध्ये त्याचे रिझन्स लिहायचो, चेक डिपॉझिटेड बट नॉट कलेक्टेड, चेक इश्यूड बट नॉट प्रेझेंटेड, किंवा बँक चार्जेस बँकनी डेबिट केले आपण रेकॉर्ड नाही केले. तर असे जे रिझन्स असतात ते रिझन्स आपण या टॉपिकमध्ये लिहितो. तर फॉर्मॅट तसाच आहे, फॉर्मॅट जे आपण 11वीला शिकायचो बँक रिकन्सिलिएशन त्याच्यासारखाच फॉर्मॅट आहे. तर मी स्क्रीन शेअर करतो. तर सगळ्यात पहिला आपण फॉर्मॅट बघूया की कशा प्रकारे त्याचा फॉर्मॅट आहे. तर मी स्क्रीन शेअर करतो.
ओके, सगळ्यांना स्क्रीन दिसतंय? चॅटबॉक्सवर रिप्लाय करा. सगळ्यांना स्क्रीन दिसतंय? ओके, तर आता आपण फॉर्मॅट सुरुवात करूया. फॉर्मॅट कसा असतो तो सुरू करूया आपण. तर आपला फॉर्मॅट आहे. तर सगळ्यात पहिल्यांदी आपण इकडे लिहितो इन द बुक्स ऑफ. कुणाच्या बुक्समध्ये आपल्याला हे स्टेटमेंट बनवायचं आहे, त्या पार्टीचं नाव. म्हणजे नेहमीप्रमाणे पहिल्यांदा आपण इन द बुक्स ऑफ कुणाच्या बुक्समध्ये आपण स्टेटमेंट बनवणार आहोत त्या पार्टीचं नाव. नंतर काय बनवणार आहोत? स्टेटमेंट शोईंग रिकन्सिलेशन ऑफ कॉस्ट अँड फायनान्शियल रेकॉर्ड्स. तर हे एक रिकन्सिलेशनचं स्टेटमेंट बनवणार आहोत, ज्याचं नाव आहे कॉस्ट अँड फायनान्शियल रेकॉर्ड्स. नंतर तुमचे कॉलम्स येतात पर्टिक्युलर्स रुपीज. जसे आपण BRSमध्ये कॉलम मेंटेन करायचो तसेच इकडे पण 3 कॉलम आहेत पर्टिक्युलर्स रुपीज. त्याच्यानंतर आता इथे आपण जे सुरुवात करतो ती सुरुवात जसं BRSमध्ये कॅशबुक किंवा बँक स्टेटमेंटनी सुरुवात करायचो तसं इकडे नेट प्रॉफिट किंवा नेट लॉस आपण कॉस्टिंग किंवा फायनान्शियल रेकॉर्डने सुरू करतो. आता आपण जी कॉस्टशीट बनवतो तो कॉस्टिंग रेकॉर्ड आहे. कॉस्टशीट बनवतो तो कुठला रेकॉर्ड आहे? कॉस्टिंग रेकॉर्ड आहे. आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंट जे फायनान्शियल अकाउंटिंगमध्ये बनवतो तो फायनान्शियल रेकॉर्ड आहे. तर आयदर तुम्ही कॉस्टिंगच्या प्रॉफिटपासून सुरू करू शकता किंवा फायनान्शियलच्या प्रॉफिटपासून तुम्ही सुरू करू शकता. तर इकडे काय लिहिलं आहे? नेट प्रॉफिट नेट लॉस ॲज पर कॉस्टिंग किंवा फायनान्शियल रेकॉर्ड आणि त्याची अमाऊंट आहे इकडे. नंतर आपण काय करणार? काही गोष्टी ॲड करणार आणि काही गोष्टी लेस करणार. आता काय ॲड करणार काय लेस करणार ते नंतर बघूया. सध्या तुम्ही एवढं लक्षात ठेवायचं, नेट प्रॉफिट नेट लॉस कॉस्टिंग किंवा फायनान्शियल रेकॉर्डपर्यंत पहिला घ्यायचा. नंतर काही गोष्टी तुम्ही ॲड करायच्या, काही गोष्टी तुम्ही लेस करायच्या आणि नंतर इथे समजा तुम्ही कॉस्टिंगपासून सुरुवात केली, वरती जर समजा तुम्ही कॉस्टिंगपासून सुरुवात केली तर खालती उत्तर तुमचं फायनान्शियल रेकॉर्ड येणार आणि वरती फायनान्शियलपासून जर सुरुवात केली तर खालती कॉस्टिंगप्रमाणे उत्तर येणार. म्हणजे आपल्या BRS सारखं. BRSमध्ये आपण हेच करायचो. BRSमध्ये आपण कॅशबुकपासून जर सुरुवात केली तर खालचं उत्तर पासबुक बँक स्टेटमेंटप्रमाणे यायचं. जर वरती बँक स्टेटमेंटप्रमाणे जर सुरुवात केली तर खालती तुम्हाला कॅशबुकचं उत्तर येतं. तसंच इकडेही सेम तसंच आहे. आता हे तुम्ही बनवून घ्या. मी तुम्हाला एक 5 मिनटाचा वेळ देतो. हे एवढं तुम्ही बनवा. नंतर खालचा पण पार्ट बनवा. हा एक बनवून घ्या तुम्ही. साधारण आपण आता एक 12 झालेत. 1:15पर्यंत मी स्क्रीन खाली घेतो. तर हे 3 मिनटात तुम्ही बनवून टाका. एक पूर्ण पेज घ्या. वरती हेडिंग टाका इन द बुक्स ऑफ. खाली लिहा स्टेटमेंट शोईंग रिकन्सिलेशन ऑफ कॉस्ट अँड फायनान्शियल रेकॉर्ड. नंतर जर्नलसारखा फॉर्मॅट ड्रॉ करा. पर्टिक्युलर 2 रुपीजचे कॉलम आणि हे इथपर्यंत बनवा.
ओके, मी तुम्हाला खालचा पार्ट दाखवतो. तर ॲडच्या पार्ट झाल्यानंतर लेसचा खालचा पार्ट आहे. लेसचा पार्ट बनवून घ्या. हा फॉर्मॅट खूप महत्त्वाचा आहे. या फॉर्मॅटमध्ये आपण प्रॉब्लेम सॉल्व करतो. ओके, तर आता आपण सम स्टार्ट करूया. मी तुम्हाला सम पाठवतो ग्रुपवरती. ओके, मी तुम्हाला सम पाठवलेला आहे. आता सम सॉल्व करायच्या अगोदर आपण एक वर्किंग नोट आपल्याला करायला लागते. तर ती वर्किंग नोट कशी बनवायची त्याचा एक फॉर्मॅट आपण डिस्कस करूया. तर आपली जी वर्किंग नोट आहे एकदम सिंपल आहे. त्याचा जो फॉर्मॅट असतो तर पहिला जो कॉलम बनवतो तो पर्टिक्युलर्सचा कॉलम. तर हा मननचा पहिला प्रॉब्लेम आहे. तर याच्यात पहिला जो कॉलम आपण बनवतो तो पर्टिक्युलर्स कॉलमचा आहे. पर्टिक्युलर्सचा कॉलम सगळ्यात पहिला बनवतो. त्याच्यानंतर आता जसं मी तुमच्याबरोबर मगाशी डिस्कस केलं, एकतर कॉस्टिंगपासून सुरुवात करायचं तर फायनान्शियलला एंड होणार, किंवा फायनान्शियलपासून सुरुवात करायचं आणि कॉस्टिंगला एंड होणार. आता समजा आता जो मी तुम्हाला प्रॉब्लेम पाठवलेला आहे त्या प्रॉब्लेममध्ये तुम्हाला फायनान्शियलचा पण प्रॉफिट दिला आहे आणि कॉस्टिंगचा पण प्रॉफिट दिला आहे. तर समजा आपण फायनान्शियलच्या प्रॉफिटपासून जर सुरुवात केली तर पर्टिक्युलरच्या नंतर जो दुसरा कॉलम असेल तो कॉलम असेल, म्हणजे स्टार्टिंग पॉईंट हा दुसरा कॉलम. स्टार्टिंग पॉईंट हा दुसरा कॉलम, पहिला पर्टिक्युलर्सचा कॉलम. आता आपण सुरुवात करतो आहे फायनान्शियलपासनं, तर फायनान्शियल हा दुसरा कॉलम. समजा कॉस्टिंगपासनं जर सुरुवात केली असती तर कॉस्टिंग हा दुसरा कॉलम असता.
पण फायनान्शियलपासून सुरुवात करतो आहे म्हणून फायनान्शियलला दुसरा कॉलम. म्हणजे आयडिया काय लक्षात ठेवायची की स्टार्टिंग ज्याच्याने करतो तो दुसरा, स्टार्टिंग दुसरा कॉलम हे लक्षात ठेवा. तर आता आपण फायनान्शियलपासून स्टार्ट करतो आहे म्हणजे फायनान्शियलचा दुसरा कॉलम. त्याच्यानंतर त्याच्या अपोजिट कॉलम असतो कॉस्टिंग, त्याच्या अपोजिट कॉलम आहे कॉस्टिंग आणि शेवटचा कॉलम डिफरन्स, तर याच्यात मेन लक्षात काय ठेवायचं, स्टार्टिंग पॉईंट दुसरा कॉलम असं लक्षात ठेवायचं. ठीक आहे. तर आता मी प्रॉब्लेम वाचतो, कसं करायचं ते तुम्हाला कळेल. नीट बघा. आता या प्रॉब्लेममध्ये काय म्हटलं आहे, द नेट प्रॉफिट ऑफ द कंपनी फॉर द इयर एंडेड ऑन 31 मार्च 2014 वॉज 56,600. म्हणजे तुम्हाला जो प्रॉफिट दिलेला आहे तो फायनान्शियलचा पण दिला आहे आणि कॉस्टिंगचा पण दिला आहे. फायनान्शियल आणि कॉस्टिंग असे दोन्ही प्रॉफिट तुम्हाला दिलेले आहे. तर फायनान्शियलचा प्रॉफिट 56,600 आहे ॲज शोन बाय द फायनान्शियल बुक्स. द कॉस्ट अकाउंट डिस्क्लोज द प्रॉफिट ऑफ 59,650. जे कॉस्ट अकाउंटिंग आहे त्याचा प्रॉफिट 59,650 आहे. ऑन अन एक्झामिनेशन ऑफ बोथ द सेट ऑफ अकाउंट्स द फॉलोइंग फॅक्ट्स वेअर डिस्क्लोज. आता जेव्हा आपण त्याचं चेकिंग केलं तेव्हा काही गोष्टी आपण आपल्या लक्षात आल्या. तर पहिली गोष्ट काय, गुडविल रिटर्न ऑफ इन फायनान्शियल अकाउंट. आता बघा काही गोष्टी असतात ते फक्त फायनान्शियलमध्ये रेकॉर्ड केल्या जातात, कॉस्टिंगमध्ये रेकॉर्ड केल्या जात नाही. आता नीट लक्ष द्या. आता हे जे गुडविल राईट ऑफ केलं आहे हे फायनान्शियलमध्ये केलेलं आहे, कॉस्टिंगमध्ये केलेलं नाही. त्याच्यामुळे आता आपण जे वर्किंग नोट केलेली आहे तर वर्किंग नोटमध्ये पर्टिक्युलरच्या कॉलममध्ये लिहायचं गुडविल रिटर्न ऑफ. तर गुडविल रिटर्न ऑफ हा डिफरन्सचा आयटम आहे, तो फक्त फायनान्शियलमध्ये येतो, कॉस्टिंगमध्ये येत नाही. आता नीट लक्ष द्या. गुडविल रिटर्न ऑफ हे कशात येतं, फायनान्शियलमध्ये येतं. मग फायनान्शियलच्या कॉलममध्ये त्याची अमाऊंट टाकायची. तर फायनान्शियलच्या कॉलममध्ये त्याची अमाऊंट आहे 1,500. फायनान्शियलच्या कॉलममध्ये त्याची अमाऊंट टाकायची 1,500 आणि कॉस्टिंगमध्ये येत नाही. तो कॉस्टिंगमध्ये 0 टाका आणि या दोघातला डिफरन्स घ्यायचा. 1500 मधनं 0 गेले 1500. तर आपल्याला हा जो डिफरन्स आहे हा प्लसमध्ये येतो आहे. समजा उलटं असतं 0 आणि 1500 तर उत्तर -1500 आलं असतं, पण आत्ता उत्तर +1500, उत्तर प्लसमध्ये येत आहे. तर आपल्याला इकडे हे जे गुडविल रिटर्न ऑफ आहे हे ॲड करायचं आहे. म्हणजे फक्त डिफरन्स बघायचा. डिफरन्स प्लसमध्ये आला तर प्लस करा आणि डिफरन्स मायनसमध्ये आला तर मायनस करा. इतकं सोपं आहे. म्हणजे तुम्हाला काय करायचं आहे, फक्त नियम काय लक्षात ठेवायचा आहे, स्टार्टिंग पॉईंट दुसरा कॉलम. तुम्ही फायनान्शियलपासून स्टार्ट केलं, तुमचा दुसरा कॉलम कुठला आहे, फायनान्शियल. पहिला पर्टिक्युलरचा कॉलम, त्याच्यानंतर दुसरा जो आहे तो स्टार्टिंग पॉईंट आहे तो फायनान्शियल, तिसरा त्याच्या ऑपोजिट कॉस्टिंग आणि चौथा डिफरन्स. तर असं कॉलम लक्षात ठेवायचं. नंतर ज्या ज्या ॲडजस्टमेंट दिलेल्या आहेत त्या ॲडजस्टमेंटची नावं लिहायची. तर पहिलं गुडविल रिटर्न ऑफ आहे. तर गुडविल रिटर्न ऑफ फक्त फायनान्शियल अकाउंटिंगमध्ये करतात, कॉस्ट अकाउंटिंगमध्ये करत नाही. म्हणजे त्याची अमाऊंट फक्त फायनान्शियलमध्ये आली, कॉस्टिंगमध्ये नाही आली आणि त्या दोघातला डिफरन्स आहे 1500. आता हा प्लसमध्ये डिफरन्स आहे तर आपण फक्त काय करायचं, इथे प्लसची साईन लिहायची आणि इथे 1500 लिहायचं. म्हणजे आपल्याला लक्षात येतं की ही ॲडजस्टमेंट आपल्याला ॲड करायची. इतकं सोपं आहे. त्याच्यानंतर आता पुढे ट्रान्सफर फीज रिसिव्ड. आता हा जो रूल आहे हा खर्चासाठी रूल आहे. जर समजा एखादी इन्कमची ॲडजस्टमेंट आली तर इन्कमची ॲडजस्टमेंट उलटी करायची. म्हणजे तुमचं उत्तर जर प्लसमध्ये येत असेल तर तुम्हाला मायनस करायला लागणार आणि जर उत्तर मायनसमध्ये येत असेल तर तुम्हाला प्लस करायला लागणार. आता इथे ट्रान्सफर फीज रिसिव्ड हे तुमचं इन्कम आहे. म्हणजे शेअर जेव्हा ट्रान्सफर करतो तेव्हा आपल्याला कंपनीला पैसे द्यावे लागतात. तर हे कंपनीचं इन्कम आहे, आपण कंपनीचं बुक्स ऑफ अकाउंट्स करतो आहे. तर ट्रान्सफर फीज रिसिव्ड हे इन्कम आहे. त्यामुळे इन्कम हे उलटं करायचं आणि ते पण फायनान्शियल बुक्समध्ये येतं.
तर आपण इथे लिहूया ट्रान्सफर फीज रिसिव्ड. ट्रान्सफर फीज रिसिव्ड, तर हे तुमचं इन्कम आहे. इन्कम फायनान्शियलमध्ये येतं, त्याची अमाऊंट आहे 200, कॉस्टिंगमध्ये येत नाही. आता या दोघातला डिफरन्स खरं म्हणजे +200 आहे. खरं म्हणजे किती आहे? +200 आहे. पण तो इन्कम असल्यामुळे उलटं लिहायचं. इन्कम असल्यामुळे इथे -200 लिहायचं. म्हणजे एक्सपेन्सेसला जे आहे ते लिहायचं. इन्कम उलटा पुलटा, इन्कम उलटा पुलटा, इन्कमला उलटी साईन टाकायची. जर इन्कमचा डिफरन्स प्लसमध्ये आला तर मायनस टाकायचं, इन्कमचा डिफरन्स मायनसमध्ये आला तर प्लस टाकायचं. ओके, तर ट्रान्सफर फीज आपलं इन्कम आहे, त्याला तुम्हाला उलटी साईन टाकावी लागेल. पुढे काय? डेप्रिसिएशन. आता डेप्रिसिएशन तुम्हाला दोघांचंही दिलं आहे, फायनान्शियलचं पण दिलं आहे आणि कॉस्टिंगचं पण दिलं आहे. मग तो डिफरन्स तुम्हाला घ्यावा लागेल. तर इकडे काय लिहायचं? डेप्रिसिएशन. आता डेप्रिसिएशनची फायनान्शियलची व्हॅल्यू 750 आणि कॉस्टिंगची 1000. 750 आणि कॉस्टिंगची 1000. आता डेप्रिसिएशन हा खर्च आहे, तर त्याच्या साईनप्रमाणे जे येईल ते घ्यावं लागेल. तर 750 मधनं 1000 वजा केलं आणि याच्यासारखी दुसरी हां श्रद्धा, तू जरा अनम्यूट हो जरा. हॅलो. हां सर बोला. हां, मी तुला काय कळलं? ते ट्रान्सफर फीच आहे ना. हां 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 हा, मग ते इन्कम आता काहीतरी तू कुठे केले ते का नीट का मला कळालं नाही. कसं असतं माहितीये का? तो माझा आवाज का रिपीट होतो? हॅलो. बोला सर. हां ऐक ऐक, कसं आहे माहिती आहे, याच्यात सिम्पल नियम असतं. आता आपल्याला इकडे मेन कसं ओळखायचं आहे कुठला खर्च आहे आणि कुठला इन्कम आहे. खर्च असेल ना तर काय करायचं माहिती आहे का? डिफरन्सची जी साईन असेल तेच लिहायचं. आता गुडविल रिटर्न ऑफ काय? खर्च आहे, म्हणजे खर्चातला डिफरन्स तुझा प्लसमध्ये येतो तर प्लसच करायचा. ट्रान्सफर फीज रिसिव्ड, आता हे इन्कम आहे. आता कसं आहे माहिती आहे का? आपण जसे जसे प्रॉब्लेम सॉल्व करत जाऊ ना तसं तुला लक्षात येईल. इन्कमचे फार थोडे आयटम असतात, जास्त आयटम नसतात. तर जसे प्रॉब्लेम सॉल्व करत जाऊ तसं तुझ्या लक्षात येईल. आता मेन लक्षात काय ठेवायचं की खर्च असेल तर जी साईन येते तेच घ्यायचं, आलं लक्षात? आणि इन्कम असेल तर उलटं घ्यायचं. आता 200 मधनं 0 वजा केलं की +200 येतं, पण घ्यायचं काय? -200. लक्षात आलं श्रद्धा? हां, ते कळेल तुला. काय काय इन्कम आहेत ना ते हळूहळू कळेल. ओके, तर पुढचा आयटम आहे डेप्रिसिएशन. डेप्रिसिएशन खर्च आहे, तर याची जी काय साईन येईल तीच राहणार. म्हणजे 750 मधनं 1000 गेले ना की -250 येतात. इकडे -250 लिहायचं. त्याच्यानंतर पुढे आहे डेप्रिसिएशन नंतर ओपनिंग स्टॉक. ओपनिंग स्टॉक आपला डेबिटला असतो, म्हणजे तो खर्च आहे. थोडक्यात तू काय लक्षात ठेव की इन्कम असतं ते क्रेडिटला येतं. आता ट्रान्सफर फीज, सेल्स, क्लोजिंग स्टॉक हे सगळं क्रेडिटला येतं, म्हणजे ते इन्कम आहे. तर ओपनिंग स्टॉक जो आहे तो तुझा फायनान्शियलमध्ये 13000 आहे. फायनान्शियलमध्ये 13000 आणि कॉस्टिंगमध्ये 12000. तर याचं प्लसमध्ये तुझं उत्तर येतं आहे +1000. ओके, तो ओपनिंग स्टॉक तुझ्या डेबिटला आहे, म्हणजे तो खर्च आहे, त्याचा डिफरन्स +1000. आता क्लोजिंग स्टॉक. क्लोजिंग स्टॉक हा क्रेडिटला येतो, म्हणजे त्याचं ते तुझं इन्कम आहे. क्लोजिंग स्टॉक तुझं इन्कम आहे. तर इकडे काय लिहायचं? क्लोजिंग स्टॉक लिहायचं. क्लोजिंग स्टॉक लिहिल्यानंतर फायनान्शियलचा 14000 आहे आणि कॉस्टिंगचा 15000 आहे. आता याचं डिफरन्स तुझा -1000 येतो. -1000 आहे, पण ते इन्कम आहे. इन्कम आहे तर काय लिहिणार? +1000. इतकं सोपं आहे. ओके,
तर आता हे पहिलं वर्किंग करायचं. वर्किंग एकदम सोपं आहे. जिकडनं आपण स्टार्ट करणार तो आपला स्टार्टिंग पॉईंट आहे, तो दुसरा कॉलम घ्यायचा, त्याच्या अपोजिट तिसरा कॉलम आणि डिफरन्समध्ये जी काय साईन येईल ते तुम्हाला करायचं आहे. आता तुम्हाला इकडे +3 वेळा आलेलं आहे, म्हणजे हे 3 आयटम तुम्हाला प्लस करायचे आहेत. -2दा आलेले आहेत, तर हे 2 आयटम तुम्हाला मायनस करायचे. तर हे पहिलं वर्किंग करायचं. वर्किंग झाल्यानंतर आपल्याला वरचा फॉर्मॅट बनवायचा आहे. तर वरचा फॉर्मॅट आपण बनवूया. तर पहिल्यांदा आपण लिहितो इन द बुक्स ऑफ. आता इकडे इन द बुक्स ऑफ कंपनीचं नाव लिहिलेलं, इन द बुक्स ऑफ कंपनीज लिहूया आपण. इन द बुक्स ऑफ कंपनी स्टेटमेंट शोईंग रिकन्सिलेशन ऑफ कॉस्ट अँड फायनान्शियल रेकॉर्ड. त्याच्यानंतर खाली लिहायचं इकडे. आता आपण सुरू कशाने करणार आहोत? फायनान्शियल रेकॉर्डनी सुरू करणार आहोत. नेट प्रॉफिट ॲज पर फायनान्शियल रेकॉर्ड्स. नेट प्रॉफिट ॲज पर फायनान्शियल रेकॉर्ड्स असं नाव टाकायचं. त्याच्यानंतर त्याची अमाऊंट आहे 56,600. 56,600 ही त्याची अमाऊंट आहे. ओके. आता ॲड काय करायचं? आता ॲडमध्ये आपल्याला या 3 गोष्टी करायच्यात. आता आपल्याला ॲड अमाऊंट माहिती आहे. आता त्याचं स्टेटमेंट काय लिहायचं ते नीट लक्षात घ्या. आता बघा, गुडविल रिटर्न ऑफ फक्त फायनान्शियलमध्ये आलेलं आहे, कॉस्टिंगमध्ये नाही आलेलं आहे. म्हणजे असे जे आयटम्स आहेत ते फक्त एकाच बुक्समध्ये येतात ना, त्याला आपण कसं लिहितो? पहिलं ते आयटमचं नाव लिहितो, गुडविल रिटर्न ऑफ. गुडविल रिटर्न ऑफ ते पहिलं लिहायचं, गुडविल रिटर्न ऑफ. त्याच्यानंतर लिहायचं रेकॉर्डेड इन फायनान्शियल रेकॉर्ड्स but not in costing records. म्हणजे अमुक एक आयटम हा फायनान्शियल रेकॉर्डमध्ये आपण एंट्री केलेली आहे फायनान्शियल रेकॉर्डमध्ये, पण कॉस्टिंग रेकॉर्डमध्ये ह्याची एंट्री केली नाही. तर कुठलाही आयटम एकाच बुक्समध्ये येत असेल तर पहिलं त्या आयटमचं नाव लिहायचं. जसं आता इथे गुडविल रिटर्न ऑफ, त्याच्यापुढे काय लिहिलं आहे? रेकॉर्डेड इन फायनान्शियल रेकॉर्ड्स. म्हणजे हा कुठल्या रेकॉर्डमध्ये आला आहे? फायनान्शियल रेकॉर्डमध्ये आला आहे. पण कशात नाही आला आहे? बट नॉट इन कॉस्टिंग रेकॉर्ड. असे जे सिंगल बुक्समध्ये जे येतात सिंगल साइडेड, तर त्याचं वर्डिंग असं लिहायचं, गुडविल रिटर्न ऑफ रेकॉर्डेड इन फायनान्शियल रेकॉर्ड्स बट नॉट इन कॉस्टिंग रेकॉर्ड्स. ओके. आणि त्याची जी अमाऊंट आहे 1,500 टाकायची. ओके. आता पुढे 1,000. आता नीट लक्ष द्या, 1,000 हे दोन्ही बुक्समध्ये आलेलं आहे. आता दोन्ही बुक्समध्ये जेव्हा येतात ना, तेव्हा काय करायचं? दोन्ही बुक्समध्ये कॉस्टिंगमधली अमाऊंट बघायची. तर कॉस्टिंगमधली अमाऊंट जर कमी असेल तर लिहायचं अंडर. कॉस्टिंगची अमाऊंट कमी असेल तर काय लिहायचं? अंडर. आणि कॉस्टिंगची अमाऊंट जर जास्त असेल तर लिहायचं ओव्हर. आता ओपनिंग स्टॉकची कॉस्टिंगची अमाऊंट कमी आहे, कॉस्टिंगची अमाऊंट काय कमी आहे, तर तिला काय लिहिणार? अंडर लिहिणार. आणि क्लोजिंग स्टॉकची कॉस्टिंगची व्हॅल्यू जास्त आहे, तिला लिहिणार ओव्हर. कॉस्टिंगची काय लिहिणार? ओपनिंग स्टॉकची अंडर लिहिणार आणि क्लोजिंग स्टॉकची ओव्हर लिहिणार. पण त्याला जो ओव्हर किंवा अंडरच्या पुढे व्हॅल्युएशन म्हणतो. काय वर्ड आहे? स्टॉकला व्हॅल्युएशन. तर ओपनिंग स्टॉकला आपण म्हणणार अंडर व्हॅल्युएशन. ओपनिंग स्टॉकला काय म्हणणार? अंडर व्हॅल्युएशन. कारण कॉस्टिंगमध्ये ती व्हॅल्यू कमी आहे, तर त्याचं नाव काय लिहिणार आपण? अंडर व्हॅल्युएशन. जर तोच खर्च असेल तर ॲब्सॉर्प्शन म्हणतो आपण. अंडर व्हॅल्युएशन ऑफ ओपनिंग स्टॉक इन कॉस्टिंग रेकॉर्ड्स. हे कॉस्टिंग रेकॉर्ड्स वगैरे याची गरज नाही, एवढंच लिहा तुम्ही. अंडर व्हॅल्युएशन ऑफ ओपनिंग स्टॉक. अंडर व्हॅल्युएशन ऑफ ओपनिंग स्टॉक 1,000.
अंडर व्हॅल्युएशन ऑफ ओपनिंग स्टॉक 1000. त्याच्यानंतर हा जो क्लोजिंग स्टॉक आहे हा कॉस्टिंगमध्ये जास्त आहे, त्याला म्हणणार ओव्हर व्हॅल्युएशन. त्याला म्हणणार आपण ओव्हर व्हॅल्युएशन ऑफ क्लोजिंग स्टॉक. ओव्हर व्हॅल्युएशन ऑफ क्लोजिंग स्टॉक म्हणजे जे खर्च दोन्हीकडे येतात त्यांना ओव्हर आणि अंडर शब्द वापरतो. ओव्हर शब्द कधी वापरतो, जर कॉस्टिंगची अमाऊंट जास्त असेल तर ओव्हर शब्द वापरतो. अंडर शब्द कधी वापरतो, जर कॉस्टिंगची अमाऊंट कमी असेल तर आपण अंडर शब्द वापरतो. ठीक आहे. तर ही 1000 अमाऊंट आहे. आता या तिघांची टोटल आहे 3500. 3500 आपण ॲड करतो. ओके, इतकं सोपं आहे. तर या 3 गोष्टी आपण ॲड केल्या. नंतर आता आपल्याला या 2 गोष्टी लेस करायच्या. आता ट्रान्सफर फीज ती पण फायनान्शियलमध्ये येते, तर तिचं वर्डिंग गुडविल सारखंच लिहायचं. की ट्रान्सफर फीज रिसिव्ड रेकॉर्डेड इन फायनान्शियल रेकॉर्ड बट नॉट इन कॉस्टिंग रेकॉर्ड्स. तर तिचं तुम्हाला गुडविल सारखंच लिहायचं आहे, लेस करायचं. इथे लिहायचं ट्रान्सफर फीज रिसिव्ड recorded in financial records but not in costing records. Transfer fees received recorded in financial records but not in costing records. त्याची अमाऊंट किती आहे, 200. त्याच्यानंतर आता डेप्रिसिएशन दोन्हीकडे आलं आहे. तर मी काय तुम्हाला सांगितलं होतं की कॉस्टिंगमध्ये बघायचं. तर कॉस्टिंगमध्ये काय जास्त आहे, कॉस्टिंगमध्ये जास्त आहे तर काय लिहिणार, ओव्हर. तर इकडे काय लिहायचं, ओव्हर ॲब्सॉर्प्शन ऑफ डेप्रिसिएशन. खर्चासाठी ॲब्सॉर्प्शन शब्द वापरला जातो, स्टॉकसाठी व्हॅल्युएशन शब्द वापरला जातो. तर इकडे काय लिहायचं, ओव्हर ॲब्सॉर्प्शन ऑफ डेप्रिसिएशन. ओव्हर ॲब्सॉर्प्शन ऑफ डेप्रिसिएशन. त्याची जी अमाऊंट आहे 250. आता या 2 गोष्टी ॲड करायच्या. आता ही ॲड केल्यानंतर यांची जी टोटल आहे ती लेस करायची. पहिल्यांदा जसं BRSमध्ये करायचो, पहिल्यांदी ॲडची टोटल ॲड करायची, नंतर लेसची टोटल लेस करायची आणि आपल्याला उत्तर मिळेल. आता याचं उत्तर आपण काढूया. 60,100 मधनं 450 गेले, 59,750. आता हे कॉस्टिंगचं उत्तर आहे. त्या क्वेश्चनमध्ये कॉस्टिंगचं उत्तर त्यांनी दिलेलंच आहे. ते बघा आपलं टॅली झालं. ते उत्तर पण 59,650 आहे, आपलं उत्तर पण 59,650 आहे. तुम्ही उलटं पण करू शकता की कॉस्टिंगपासून सुरू करून फायनान्शियलचा पण काढू शकता, किंवा आत्ता केलं आहे तसं फायनान्शियलचं सुरू करून कॉस्टिंगचं उत्तर काढू शकता. म्हणजे आपण काय केलं, इथे फायनान्शियलचं सुरू केलं, फायनान्शियलपासून सुरू केलं, त्याच्यात जे ॲडचे आयटम होते ते काय केले, ॲड केले. नंतर लेसचे आयटम्स काय केले, लेस केले, आणि आपल्याला जे उत्तर मिळालं ते कॉस्टिंगप्रमाणे मिळालं. तर हे जे उत्तर आहे नेट प्रॉफिट ॲज पर कॉस्टिंग रेकॉर्ड्स आपल्याला मिळालं. तर हे क्लोज करायचं. आणि हे फायनल उत्तर क्लोज करायचं.
हा प्रॉब्लेम आपला झाला. तर दुसरा प्रॉब्लेम मी ग्रुपवर पाठवतो. ओके, दुसरा प्रॉब्लेम मी तुम्हाला ग्रुपवर पाठवला आहे. आता मी तो वाचतो. तर दुसरा प्रॉब्लेम आहे मनन पब्लिकेशनचा दुसरा प्रॉब्लेम. तर हा जो प्रॉब्लेम आहे, फ्रॉम द फॉलोइंग प्रिपेअर अ स्टेटमेंट ऑफ रिकन्सिलेशन अँड फाइंड आउट प्रॉफिट अँड लॉस ॲज पर फायनान्शियल रेकॉर्ड. आता इथे उलटं करायचं आहे. मागच्या प्रॉब्लेममध्ये आपण फायनान्शियलचा प्रॉफिट घेतला आणि कॉस्टिंगचा कॅल्क्युलेट केला. आता इथे कसं करायचं आहे, कॉस्टिंगचा घ्यायचा आहे आणि फायनान्शियलचा कॅल्क्युलेट करायचा आहे. पण आता इथे कसं आहे, प्रॉफिटच्या ऐवजी लॉस दिलेला आहे तुम्हाला. आता या प्रॉब्लेममध्ये लॉस दिला आहे, म्हणजे इथे सगळं उलटं करायचं आहे. मागचा प्रॉब्लेम आपण जो केला तो प्रॉफिटचा केला होता. तर प्रॉफिटमध्ये आपण काय केलं होतं की एक्सपेन्सेसचं जे उत्तर आहे ते जसं येतं तसं घेतलं होतं ना. आता इकडे इन्कमचं उत्तर जसं येतं तसं घ्यायचं. म्हणजे फॉर एक्झाम्पल मागच्या प्रॉब्लेममध्ये आपण गुडविल रिटर्न ऑफ काय केलं आहे, ॲड केलं आहे. आता इकडे मायनस करायला लागेल कारण इकडे लॉस आहे. नंतर ट्रान्सफर फीज रिसिव्ड काय मायनस आहे तर ॲड करायला लागेल. म्हणजे लॉस असल्यानंतर आपलं जे मेन जे टेक्निक आहे, मेन टेक्निक ती उलटी करायची. आता इथे लॉस आहे तर लॉसमध्ये तुम्ही काय करणार, एक्सपेन्सेस उलटे पकडणार आणि इन्कम आहेत ते जसे येतात तसे पकडणार. ठीक आहे. तर आता आपण स्टार्ट करूया. हा मनन प्रकाशनचा इलुस्ट्रेशन 2 आहे. ठीक आहे. तर आता पहिल्यांदा वर्किंग नोट आपण करतो. वर्किंग नोटमध्ये पहिलं तुमचा पर्टिक्युलर्स, कॉस्टिंग, फायनान्शियल आणि डिफरन्स. कॉस्टिंग, फायनान्शियल आणि डिफरन्स असे कॉलम आहे. ठीक आहे. तर आता पहिलं त्यांनी काय म्हटलं आहे, वर्क ओव्हरहेड्स अंडर रिकवर्ड इन कॉस्टिंग. आता अंडरचा अर्थ काय, कॉस्टिंगमध्ये कमी आहे. कॉस्टिंगमध्ये कमी आहे म्हणजे ते फायनान्शियलमध्ये जास्त असणार. तर आता
इथे काय करायचं, वर्क ओव्हरहेड्स हे नाव लिहायचं, वर्क ओव्हरहेड्स, आणि ते कॉस्टिंगमध्ये कमी आहे म्हणजे फायनान्शियलमध्ये जास्त आहे 3120. आता हे कसं आहे, याचं उत्तर मायनसमध्ये येतं पण करायचं प्लस, कारण ते उलटं आहे, लॉस आहे तर उलटं करायचं, प्लस 3120 असं करायचं वर्क ओव्हरहेड्स. वर्क ओव्हरहेडच्या नंतर ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ओव्हरहेड्स. ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ओव्हरहेड ओव्हर रिकवर्ड इन कॉस्टिंग. ओव्हर रिकवर्ड इन कॉस्टिंग म्हणजे काय, कॉस्टिंगमध्ये जास्त आहे फायनान्शियलमध्ये कमी आहे. तर इकडे नाव काय लिहायचं, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ओव्हरहेड्स. ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ओव्हरहेड्स. ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ओव्हरहेड्स कॉस्टिंगमध्ये जास्त आहे, त्याची अमाऊंट आहे 1700. आता याचं जे उत्तर येणार ते येणार प्लसमध्ये, पण आपण घ्यायचं मायनस कारण लॉस आहे, मायनस 1700. मायनस 1700. त्याच्यानंतर डेप्रिसिएशन मगासारखी ॲडजस्टमेंट आहे. डेप्रिसिएशनची फायनान्शियलची 11,200 आहे आणि कॉस्टिंगची 12,500. तर आता याचं उत्तर प्लस 300 येतं आहे, पण आपल्याला याचं उत्तर मायनस घ्यायचं आहे, मायनस 1300. प्लस 1300 येतं आहे पण घेणार मायनस 1300. मायनस 1300 घेणार. पुढे इंटरेस्ट रिसिव्ड हे इन्कम आहे, तर इन्कमला या प्रॉब्लेममध्ये जसं येईल तोच रूल लक्ष येणार. इंटरेस्ट रिसिव्ड म्हणजे इन्कम. तर इंटरेस्ट रिसिव्ड फायनान्शियलमध्ये येतं, त्याची अमाऊंट आहे 8,750. आता हे खरं मायनसमध्ये येतं आणि मायनसच घेणार कारण हे लॉस आहे, तर मायनस 8,750. मायनस 8,750. नंतर काय, ऑब्सलन्स लॉस इन फायनान्शियल रेकॉर्ड. आता ऑब्सलन्स हा शब्दाचा अर्थ काय होतं, ज्या गोष्टी आउटडेटेड होतात. म्हणजे आता समजा आता आपण अँड्रॉईडचा मोबाईल वापरतो, तर अँड्रॉईडचा मोबाईल वापरतोय तर आधी जे साधे पीस होते ते आता कोण विकत घेत नाहीत, म्हणजे ते काय झाले, आउटडेटेड किंवा ऑब्सोलीट झाले. म्हणजे त्याच्यामुळे होणारा लॉस असतो. एखादी टेक्नॉलॉजी जुनी झाली, आता ते कोण विकत घेत नाही, त्याच्यामुळे होणारा जो लॉस असतो त्याला ऑब्सलन्स म्हणतात. तर इकडे ऑब्सलन्स लॉस हा फायनान्शियलमध्ये आहे 5,700. ऑब्सलन्स लॉस. ऑब्सलन्स लॉस त्याची अमाऊंट आहे 5,700. आता याचं उत्तर मायनसमध्ये येणार आहे, पण हे लॉस असल्यामुळे आपण प्लस लिहिणार. ऑब्सलन्स लॉस नंतर प्रोव्हिजन फॉर इन्कम टॅक्स. आता प्रोव्हिजन फॉर इन्कम टॅक्स हे पण ऑब्सलन्स लॉस सारखंच आहे, हे पण फायनान्शियलमध्ये येतं, कॉस्टिंगमध्ये येत नाही. तर हे पण फायनान्शियलमध्ये लिहायचं आणि डिफरन्स प्लसमध्ये असेल. तर पुढे प्रोव्हिजन फॉर इन्कम टॅक्स 40,300. त्याच्यानंतर ओपनिंग स्टॉक मगासारखं दोन्हीकडे दिलेलं आहे. तर ओपनिंग स्टॉक फायनान्शियलचा दिला आहे 52,600 आणि कॉस्टिंगचा दिला आहे 54,000.
तर या दोघातला फरक प्लसमध्ये येतो आहे, पण आपण घेणार मायनस, कारण लॉस आहे. या दोघातला जो डिफरन्स आहे 2400-1400, तर तो मायनसमध्ये घेणार. त्याच्यानंतर क्लोजिंग स्टॉक 52,000 आणि 49,600. मगासारखं क्लोजिंग स्टॉक 52,000 आणि नाही 52,000 इकडे 49,600. आता या दोघातला जो डिफरन्स आहे, क्लोजिंग स्टॉक हा इन्कम आहे, तर जो डिफरन्स येईल तेच घ्यायचं आपण. असं मायनसमध्ये उत्तर येत आहे, मायनसमध्ये घ्यायचं -2400. त्याच्यानंतर आता नीट बघा, तिथे काय म्हटलं आहे, इंटरेस्ट चार्ज इन कॉस्टिंग रेकॉर्ड. आता हे जे इंटरेस्ट आहे ना, हे कॉस्टिंगमध्ये चार्ज केलं आहे. आपल्याला साधारण असं वाटतं फक्त फायनान्शियलमध्ये चार्ज केलं जातं सगळ्या गोष्टी, असं काही नाही. ते नीट आपण वाक्य वाचायचं. जर असं काय म्हटलं नसेल तर फायनान्शियल असतं, पण असं पर्टिक्युलरली त्यांनी म्हटलेलं आहे, म्हणजे हे फायनान्शियलमध्ये. तर हे इंटरेस्ट चार्ज तुम्हाला कॉस्टिंगमध्ये घ्यायचं आहे. इंटरेस्ट चार्ज कॉस्टिंगमध्ये 6,000 आणि याचा डिफरन्स प्लसमध्ये आहे, तरी आपण तो मायनसमध्ये घेऊ. आणि शेवटचं प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस, जसं आपण प्रोव्हिजन फॉर इन्कम टॅक्स ऑब्सलन्स लॉस घेतला आहे तसं आहे. प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस फायनान्शियलमध्ये येईल. फक्त फायनान्शियलमध्ये त्याची अमाऊंट जी आहे 950 आणि याचा डिफरन्स आपण +950 घ्यायचा. +9. ठीक आहे. तर हे वर्किंग करून झालं. ओके, हे बघ सर, हे प्लस आणि मायनसचं ओके सांगतो त्यामध्ये. कसं आहे माहिती आहे का, आपल्याला इथे काय करायचं आहे या टॉपिकमध्ये, आपल्याला काही गोष्टी प्लस करायच्यात, काही गोष्टी मायनस करायच्यात. तर आता आपल्याला कळणार कसं कोणत्या गोष्टी प्लस करायच्यात आणि कोणत्या गोष्टी मायनस करायच्यात, त्याची टेक्निक आहे ही. तर आपल्याला त्याच्यासाठी जास्त विचार करायचा नाही आहे. आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला हे वर्किंग करायचं आहे. वर्किंग कसं आहे, पहिला पर्टिक्युलर्सचा कॉलम, नंतर दुसरा कॉलम कुठला असतो, ज्या कॉलमपासून आपण स्टार्ट करणार आहोत. तर आता या प्रॉब्लेममध्ये आपण स्टार्ट कशापासून करणार आहोत, कॉस्टिंगपासून, आणि एंड कसं करणार आहोत, फायनान्शियलमध्ये. म्हणजे कॉस्टिंग आणि फायनान्शियलचा डिफरन्स आहे. आता हा जो प्रॉब्लेम करतोय हा लॉसमध्ये झालेला आहे. हां श्रद्धा, जरा हे कर, जरा अनम्यूट कर श्रद्धा. हां बोला सर. हां, असं आयटम्स वगैरे काय नाही, फक्त माझं जरा हे कर ना, माझं हां हां काय माहिती आहे का, असं आयटम्स वगैरे असं काय नाही आहे, फक्त एक्सपेन्सेस आणि इन्कम एवढंच लक्षात ठेव. हां श्रद्धा. ओके ओके. हां, फक्त कुठलं एक्सपेन्स आहे आणि कुठलं इन्कम आहे एवढं लक्षात ठेवायचं. बाकी याच्यात एवढं डीपमध्ये जायचं नाही. एकच प्रकारचे प्रॉब्लेम्स आहेत सगळे. आलं का लक्षात? हां हां. आता हे बघ, आता इकडे कसं आहे, वर्क खर्च आहे. एक काम कर, तुझं स्क्रीनमध्ये माझा जो आवाज आहे ना तो हे करून टाक. वर्क ओव्हरहेड्स आहे ना, हा खर्च आहे. आता खर्च तो कुठे आहे,
त्यांनी काय म्हटलं आहे, कॉस्टिंगमध्ये अंडर आहे. कॉस्टिंगमध्ये अंडर आहे म्हणजे फायनान्शियलमध्ये काय होणार, जास्त असणार. म्हणजे त्याचा डिफरन्स खरा मायनसमध्ये येतो, पण हे लॉसवाला प्रॉब्लेम आहे म्हणून आपण प्लस करतो. आलं लक्षात. ॲडमिनिस्ट्रेटिव्ह रेट्स, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह रेट्स काय म्हटलं आहे, ओव्हर म्हटलं आहे. कॉस्टिंगमध्ये ओव्हर आहे म्हणजे 1700 इकडे लिहिलं आणि त्या दोघातला डिफरन्स प्लसमध्ये येतो, पण लॉस आहे म्हणून मायनस लिहितो. नंतर डेप्रिसिएशन खर्च आहे. डेप्रिसिएशन खर्च आहे, त्या दोघातला डिफरन्स प्लसमध्ये आला आहे, पण हे लॉसवालं आहे म्हणून मायनस लिहितो. आता इंटरेस्ट रिसिव्ड, रिसिव्ड म्हणजे इन्कम, रिसिव्ड म्हणजे काय, इन्कम. तर या दोघातला डिफरन्स मायनसमध्ये आहे आणि हे लॉसमध्ये आहे म्हणून ते मायनसच घेतो. ऑब्सलन्स लॉस, ऑब्सलन्स लॉस काय, खर्च आहे. खर्च तर तो फायनान्शियलमध्ये आहे, याचं उत्तर मायनसमध्ये येतं म्हणून हे काय लिहायचं, लॉस लिहायचं. आणि ओपनिंग स्टॉक, ओपनिंग स्टॉक खर्च आहे, डिफरन्स तुझा प्लसमध्ये आला आहे पण हे लॉस आहे म्हणून मायनस करायचं. क्लोजिंग स्टॉक इन्कम आहे, इन्कम आहे तर जे आहे तेच करायचं कारण लॉसवाला आहे. हां, आता दामिनीचा इंटरेस्ट चार्ज इन्कम आहे. इंटरेस्ट चार्ज जे आहे ना, चार्जचा अर्थ काय होतं, चार्ज म्हणजे आपल्याला खर्च झाला. जसं बँक चार्जेस, बँक चार्जेस काय आपला खर्च आहे, तर इंटरेस्ट चार्जेसला खर्चाचा नियम आपल्याला वापरायचा आहे. म्हणजे 6000मधनं 0 गेले, इथे 6000 येतात पण लिहायचं मायनस कारण लॉसवाला आहे. प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस परत हे 950 तो खर्च आहे, तर खर्चाचं उत्तर मायनसमध्ये तर ते प्लसमध्ये येतं. दामिनी तुला काय डाऊट आहे, दामिनी अनम्यूट हो. दामिनी समजलं सर. समजलं ना, व्यवस्थित कळत जाईल. म्हणजे हे जसे जसे प्रॉब्लेम सॉल्व्ह करू ना तुम्हाला कळत जाईल. सोपे आहेत, एकदम सोपे आहेत त्याचे. तर आता आपण स्टेटमेंट बनवूया. तर आता इथे पार्टीचं नाव दिलं नाही आहे इन द बुक्स ऑफ स्टेटमेंट शोईंग डॅश केलं. स्टेटमेंट शोईंग रिकन्सिलेशन ऑफ कॉस्ट अँड फायनान्शियल रेकॉर्ड्स. तर इकडे आपण लॉसपासून आपण स्टार्ट करतो आहे. नेट लॉस ॲज पर कॉस्टिंग रिकॉर्ड्स. तर इकडे आपण नेट लॉस ॲज पर कॉस्टिंग रेकॉर्ड्स असं लिहायचं. त्याची जी अमाऊंट आहे 1,72,400. आता या प्रॉब्लेममध्ये ॲड काय काय करायचं आहे आपल्याला, वर्क ओव्हरहेड ॲड करायचं आहे, ऑब्सलन्स लॉस ॲड करायचा आहे, प्रोव्हिजन फॉर इन्कम टॅक्स ॲड करायचा आहे आणि प्रिलिमिनरी एक्सपेन्स ॲड करायचं आहे. आता सगळ्यात पहिलं ॲड आपल्याला करायचं आहे वर्क ओव्हरहेड्स. आता वर्क ओव्हरहेड्स दोन्हीकडे येतं, कॉस्टिंगमध्ये पण येतं आणि फायनान्शियलमध्ये पण येतं. आता याची अमाऊंट फायनान्शियलमध्ये जास्त आहे म्हणजे कॉस्टिंगमध्ये कमी आहे. फायनान्शियलमध्ये जास्त आहे, कॉस्टिंगमध्ये कमी आहे. तर आपण काय लिहिणार, अंडर ॲब्सॉर्प्शन. कॉस्टिंगमध्ये कमी असेल तर अंडर. तर इकडे लिहायचं ॲड अंडर ॲब्सॉर्प्शन ऑफ कॉस्टिंग रेकॉर्ड्स. अंडर ॲब्सॉर्प्शन ऑफ कॉस्टिंग रेकॉर्ड्स. त्याची जी अमाऊंट आहे 3,120. ठीक आहे. अजून ॲड काय करायचं आहे, ऑब्सलन्स लॉस. आता ऑब्सलन्स लॉस फक्त फायनान्शियलमध्ये येतो, कॉस्टिंगमध्ये येत नाही. तर आपण त्याचं काय लिहायचं, ऑब्सलन्स लॉस रेकॉर्डेड इन फायनान्शियल रेकॉर्ड्स बट नॉट इन कॉस्टिंग रेकॉर्ड्स. Obsolescence loss recorded in costing records, sorry, financial records but not in costing records.
याची जी अमाऊंट आहे 5,700. त्याच्यानंतर प्रोव्हिजन फॉर इन्कम टॅक्स, याचं पण तेच आहे. प्रोव्हिजन फॉर इन्कम टॅक्स रेकॉर्डेड इन फायनान्शियल रेकॉर्ड्स बट नॉट इन कॉस्टिंग रेकॉर्ड्स. प्रोव्हिजन फॉर इन्कम टॅक्स recorded in financial records but not in costing records. त्याची अमाऊंट आहे 40,300. आणि शेवटचं प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस. प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस recorded in financial records but not in costing records. त्याची अमाऊंट आहे 950. आता या दोघांची टोटल घ्यायची. दोघांची टोटल 50,070 आणि ती वरच्यात ॲड करायची. आणि आता लेसमध्ये आता काय काय करायचं आहे. ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ओव्हरहेड, डेप्रिसिएशन, इंटरेस्ट रिसिव्ड, ओपनिंग स्टॉक, क्लोजिंग स्टॉक, इंटरेस्ट चार्ज हे मायनस करायचं आहे. तर ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ओव्हरहेड्स हे दोन्हीकडे येतं. तर आता इकडे कॉस्टिंगमध्ये जास्त आहे तर इथे काय म्हणायचं, ओव्हर ॲब्सॉर्प्शन. तर इकडे लिहायचं लेस ओव्हर ॲब्सॉर्प्शन ऑफ ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ओव्हरहेड्स. त्याची अमाऊंट आहे 1,700. त्याच्यानंतर डेप्रिसिएशन पण कॉस्टिंगमध्ये जास्त आहे, त्याला म्हणायचं ओव्हर ॲब्सॉर्प्शन. ओव्हर ॲब्सॉर्प्शन ऑफ डेप्रिसिएशन. त्याची अमाऊंट आहे 1,300. त्याच्यानंतर इंटरेस्ट रिसिव्ड फक्त फायनान्शियलमध्ये येतं तर ते आपण ऑब्सलन्स लॉस वगैरे लिहिलं आहे ते लिहायचं. इंटरेस्ट रिसिव्ड recorded in financial record but not in costing records. इंटरेस्ट रिसिव्डची अमाऊंट 8,750. त्याच्यानंतर ओपनिंग स्टॉक. आता ओपनिंग स्टॉक हा कॉस्टिंगमध्ये जास्त आहे. कॉस्टिंगमध्ये जास्त आहे तर ओव्हर व्हॅल्युएशन म्हणायचं. ओव्हर व्हॅल्युएशन ऑफ क्लोजिंग स्टॉक 1,400. क्लोजिंग का ओपनिंग
ओव्हर व्हॅल्युएशन ऑफ ओपनिंग स्टॉक. ओव्हर व्हॅल्युएशन ऑफ ओपनिंग स्टॉक. चौदाशे. आणि क्लोजिंग स्टॉक कॉस्टिंगमध्ये कमी आहे, त्याला अंडर म्हणायचं. अंडर व्हॅल्युएशन ऑफ क्लोजिंग स्टॉक. त्याच्यानंतर इंटरेस्ट चार्ज. आता इंटरेस्ट चार्ज हे कॉस्टिंगमध्येच आहे, फक्त फायनान्शियलमध्ये नाही आहे, तर ते उलटं म्हणायचं. इंटरेस्ट चार्ज रेकॉर्डेड इन कॉस्टिंग रेकॉर्ड्स बट नॉट इन फायनान्शियल रेकॉर्ड्स. इंटरेस्ट चार्ज आपलं खर्च आहे आणि ते कॉस्टिंगमध्ये रेकॉर्ड झालं आहे, फायनान्शियलमध्ये नाही झालं. त्याची अमाऊंट आहे 6,000. आता या सगळ्या गोष्टी आपल्याला ॲड करायच्या. $21,550 आणि ते वरच्यातनं मायनस करायचं. तर आपण काय केलं, ॲड केलं आणि ते वरच्यातनं मायनस केलं. 2,22,470. त्याच्यातनं 21,550 मायनस केलं आणि आपल्याला उत्तर आलं 2,09,20. आता याला जे नाव द्यायचं आहे, वरती आपण नाव काय दिलं आहे, नेट लॉस ॲज पर कॉस्टिंग रेकॉर्ड्स. आता खालच्याला नाव द्यायचं नेट लॉस ॲज पर फायनान्शियल रेकॉर्ड्स. नेट लॉस ॲज पर फायनान्शियल रेकॉर्ड्स असं नाव द्यायचं. आणि हे क्लोज करायचं. तर हा प्रॉब्लेम झाला. पुढचा प्रॉब्लेम पाठवतो तुम्हाला.
तर तुम्हाला मी प्रॉब्लेम पाठवला आहे, मनन पब्लिकेशनचा 7वा प्रॉब्लेम आहे. तर हा जो प्रॉब्लेम आहे, या प्रॉब्लेममध्ये लिहिला आहे, फ्रॉम द फॉलोइंग पर्टिक्युलर्स प्रिपेअर रिकन्सिलेशन स्टेटमेंट अँड असर्टन कॉस्टिंग प्रॉफिट अँड लॉस. म्हणजे वरच्यासारखाच आहे. वरचं आता जो पहिला प्रॉब्लेम केला, पहिल्या प्रॉब्लेममध्ये आपण फायनान्शियलवरनं कॉस्टिंगचा काढला होता, तसाच हा प्रॉब्लेम आहे. तुम्हाला कॉस्टिंगचा कॅल्क्युलेट करायचा आहे आणि फायनान्शियलचा दिला आहे. फायनान्शियलचा प्रॉफिट दिला आहे 50,000. नंतर ओपनिंग स्टॉक वॉज ओव्हर व्हॅल्यूड म्हणजे कॉस्टिंगमध्ये जास्त आहे. आणि ॲडमिनिस्ट्रेटिव्ह रेट चार्ज इन फायनान्शियल 20,000, कॉस्टिंगमध्ये 40,000. इन्कम टॅक्स प्रोव्हिजन जी फायनान्शियलमध्ये येते. आता नोशनल हा शब्द नीट लक्षात ठेवा. नोशनल म्हणजे काय? इमॅजिनरी, काल्पनिक. म्हणजे नोशनल सॅलरी टू प्रोपरायटर म्हणजे ही कॉस्टिंगमध्ये येते. आता नोशनलचा अर्थ मी तुम्हाला सांगतो की जर समजा आता आपण स्वतः बिझनेस करतोय, जर बिझनेस करतोय तर आपल्याला मॅनेजर वगैरे ठेवायची गरज नाही आहे. पण आपल्याला समजा आता चिपळूणला ब्रांच ओपन करायची आहे, तर तिकडे ब्रांच ओपन करायची असेल तर तिकडे आपल्याला मॅनेजर ठेवावा लागेल. तर तिथे जर मॅनेजर ठेवायला लागला तर आपला तेवढा खर्च वाढणार. म्हणजे तो एक अपेक्षित खर्च आहे की आपण कॉस्टिंग कशाला म्हणतो की ते प्लॅनिंग आहे, एस्टिमेटेड आहे. तर जर समजा आपण आहोत म्हणून आपण मॅनेजरचे 20,000चा खर्च वाचवतोय, आपण स्वतः बिझनेस करतोय, त्यामुळे मॅनेजरची गरज आपल्याला लागत नाही आहे. पण जर समजा आपल्याला मॅनेजर ठेवायला लागला तर आपल्याला त्याला 20,000 रुपये द्यावे लागतील. तर असा जो इमॅजिनरी काल्पनिक खर्च आहे त्यांना नोशनल म्हणतो. आणि तो नोशनल खर्च फक्त कॉस्टिंगमध्ये येतो. म्हणजे मागच्या प्रॉब्लेममध्ये इंटरेस्ट चार्जचं कसं केलं होतं तेच आपल्याला इकडे नोशनलच्या बाबत करायचं आहे. पण इकडे प्रॉफिटच आहे, त्यामुळे उलटं काही नाही, पहिल्या प्रॉब्लेमसारखंच तुम्हाला करायचं आहे. नंतर इंटरेस्ट रिसिवड म्हणजे इन्कम. नंतर क्लोजिंग स्टॉक दोघातलं दिलेलं आहे. एकदम सोपा प्रॉब्लेम आहे. आपण स्टार्ट करूया. तर इकडे पहिल्या प्रॉब्लेमसारखंच आपल्याला करायचं आहे. दुसरा कॉलम आपला फायनान्शियलचा राहणार आहे, तिसरा कॉस्टिंगचा राहणार आहे. तर पर्टिक्युलर्स, फायनान्शियल, कॉस्टिंग आणि डिफरन्स असे कॉलम्स आहेत आपले. हां, तर आता पहिला जो आयटम आहे तो आहे ओपनिंग स्टॉक. ओपनिंग स्टॉक ओव्हर व्हॅल्यूड म्हटलं आहे त्यांनी. तर ओव्हर व्हॅल्यूड म्हणजे कॉस्टिंगमध्ये येईल. ओपनिंग स्टॉक 2,000नी ओव्हर व्हॅल्यूड झालेला आहे. तर 2,000 ही अमाऊंट कॉस्टिंगमध्ये येईल आणि त्याचा डिफरन्स -2,000 आपल्याला करावा लागेल. ओपनिंग स्टॉक आपल्याला लेस करावा लागेल. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह रेट्स दोन्हीकडचे दिलेत. फायनान्शियलमध्ये 20,000 आणि कॉस्टिंगमध्ये 40,000. फायनान्शियलमध्ये 20,000, कॉस्टिंगमध्ये 40,000. म्हणजे याचा डिफरन्स -20,000. ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ओव्हरहेड्सच्या नंतर पुढचं आहे इन्कम टॅक्स प्रोव्हिजन. म्हणजे हा खर्च फक्त फायनान्शियलमध्ये येतो. इन्कम टॅक्स प्रोव्हिजन हा खर्च फक्त फायनान्शियलमध्ये येतो. त्याची अमाऊंट आहे 1,200. म्हणजे इकडे आपल्याला काय करायचं आहे, -1,200 नाही +1,200 करायचे. उत्तर प्लसमध्ये येते ना, +1,200 करायचे. त्याच्यानंतर नोशनल सॅलरी फक्त कॉस्टिंगमध्ये येते. नोशनल सॅलरीची अमाऊंट आहे, नोशनल म्हणजे इमॅजिनरी, काल्पनिक.
नोशनल सॅलरी 20,000 म्हणजे ही -20 तयार करायला लागणार. नोशनल सॅलरी नंतर क्लोजिंग स्टॉक इंटरेस्ट रिसिव्ड आपलं इन्कम आहे आणि ते फायनान्शियलमध्ये येतं. फायनान्शियलमध्ये इंटरेस्ट रिसिव्ड 12,000 आहे. आता ते खरं डिफरन्स प्लसमध्ये येतो आहे पण आपण करणार मायनस. इंटरेस्ट रिसिव्ड नंतर क्लोजिंग स्टॉक आपलं इन्कम आहे. क्लोजिंग स्टॉकची फायनान्शियलची अमाऊंट 16,200 आणि कॉस्टिंगमध्ये 19,000. दोघातला जो फरक आहे तो मायनसमध्ये पण करणार प्लस, कारण ते इन्कम आहे, प्लस 2800. तर या प्रॉब्लेममध्ये आपण दोन गोष्टी प्लस करणार, एक 1200 आणि क्लोजिंग स्टॉक दोन गोष्टी प्लस करणार आणि बाकीचे ओपनिंग स्टॉक, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ओव्हरहेड्स, नंतर नोशनल सॅलरी, इंटरेस्ट रिसिव्ड हे मायनस करणार. ठीक आहे. तर आपण फॉर्मॅट बनवूया त्याचा. तर पहिले द्यायचं नेट प्रॉफिट ॲज पर फायनान्शियल रेकॉर्ड्स. नेट प्रॉफिट ॲज पर फायनान्शियल रेकॉर्ड्स. नेट प्रॉफिट ॲज पर फायनान्शियल रेकॉर्ड्स त्याची अमाऊंट जी आहे 50,000. आता आपण इथे ॲड काय काय करणार, ॲडमध्ये इन्कम टॅक्स प्रोव्हिजन, income tax provision recorded in financial records but not in costing records. त्याची जी अमाऊंट आहे 1200. नंतर क्लोजिंग स्टॉक. तर क्लोजिंग स्टॉकबद्दल मी काय सांगितलं की दोन्हीकडे येतो तो. तर आता कॉस्टिंगमध्ये जास्त असेल तर ओव्हर लिहायचं, इथे कॉस्टिंगमध्ये जास्त आहे तर इकडे लिहायचं ओव्हर व्हॅल्युएशन ऑफ क्लोजिंग स्टॉक 2800. या दोघाची टोटल ॲड करायची. नंतर लेसमध्ये काय काय येणार, लेसमध्ये ओपनिंग स्टॉक, नंतर ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ओव्हरहेड्स, नोशनल सॅलरी, इंटरेस्ट रिसिव्ड, हे 4 आयटम येणार. तर पहिलं ओपनिंग स्टॉक कॉस्टिंगमध्ये जास्त आहे तर त्याला ओव्हर व्हॅल्युएशन आपण म्हणणार, ओव्हर व्हॅल्युएशन ऑफ ओपनिंग स्टॉक. ओव्हर व्हॅल्युएशन ऑफ ओपनिंग स्टॉक.
त्याची व्हॅल्यू आहे 2000. त्याच्यानंतर ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ओव्हरहेड्स कॉस्टिंगमध्ये जास्त आहे, तर तिकडे ओव्हर ॲब्सॉर्प्शन म्हणणार. ओव्हर ॲब्सॉर्प्शन ऑफ ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ओव्हरहेड्स. ओव्हर ॲब्सॉर्प्शन ऑफ ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ओव्हरहेड्स. ओव्हर ॲब्सॉर्प्शन ऑफ ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ओव्हरहेड्स 20,000. त्याच्यानंतर नोशनल सॅलरी हे फक्त कॉस्टिंगमध्ये येतं, फायनान्शियलमध्ये येत नाही. नोशनल सॅलरी recorded in costing records but not in financial records. Not in costing reports. नॅशनल सॅलरीची अमाऊंट आहे 20,000. त्याच्यानंतर इंटरेस्ट रिसिव्ड हे फक्त फायनान्शियलमध्ये आहे. पुढे इंटरेस्ट रिसिव्ड interest received recorded in financial records but not in costing records. त्याची जी अमाऊंट आहे 12,000. तर आता ही लेसची टोटल घ्यायची आणि लेस करायची. लेसची टोटल 54,000. आता हे वरचे पण 54 आणि खालचे पण 54, म्हणजे या दोघातला फरक नील. म्हणजे हे जे नील आहे हे नेट प्रॉफिट ॲज पर कॉस्टिंग रेकॉर्ड्स. आपण फायनान्शियलपासून सुरुवात केली आणि उत्तर कॉस्टिंगचं मिळालं. आता हे क्लोज करायचं.
तर हा प्रॉब्लेम आता आपला झाला. पुढचा प्रॉब्लेम मी ग्रुपवर पाठवतो. ओके, पुढचा प्रॉब्लेम मी ग्रुपवर पाठवला आहे. आपण स्टार्ट करूया. तर हा जो प्रॉब्लेम आहे, फ्रॉम द फॉलोइंग पर्टिक्युलर्स प्रिपेअर रिकन्सिलेशन स्टेटमेंट ऑफ मेसर्स XYZ अँड कंपनी ॲज ऑन 30 जून 2014. आता याच्यात पण मागच्या प्रॉब्लेमसारखा फायनान्शियलचा प्रॉफिट दिलेला आहे. तर फायनान्शियलचा प्रॉफिट दिला आहे आणि कॉस्टिंगचा प्रॉफिट काढायचा आहे. तर याच्यात कसं इन्कम टॅक्स प्रोव्हिजन मागच्या प्रॉब्लेमप्रमाणे. त्याच्यानंतर मटेरियल परचेस. आता मटेरियल परचेसची नवीन ॲडजस्टमेंट आहे. इथे मटेरियल परचेससाठी तुम्हाला युनिट्स दिलेत आणि त्याचा रेट दिला आहे. तर मटेरियल परचेस 5000 युनिट्स रेकॉर्डेड इन कॉस्ट ॲट अ स्टँडर्ड कॉस्ट ऑफ 24. म्हणजे इथे तुम्हाला काय करायला लागेल, 5000 × 24 करायला लागेल. कॉस्टिंगमध्ये रेकॉर्ड करताना 5000 × 24 करायला लागेल आणि फायनान्शियलमध्ये लिहिताना तुम्हाला 5000 × 22 करायला लागेल. आणि नंतर ओल्ड बॅड डेट्स रिकवर्ड म्हणजे तुमचं इन्कम येते. आता ओल्ड बॅड डेट्स रिकवर्ड म्हणजे काय असतं की समजा तुमचं नुकसान झालं असेल कधीतरी. समजा एखाद्या कस्टमरनी तुमच्याकडनं गुड्स क्रेडिटला विकत घेतले आणि ज्या वर्षी विकत घेतले ना त्यावेळेला त्याला देता आले नाहीत, त्यावेळेला तुमचं नुकसान झालं, बॅड डेट झाले, त्यांनी तुमचे पैसे दिले नाही. पण तो माणूस इमानदार होता, तर त्यांनी त्याची परिस्थिती जेव्हा सुधारली ना तेव्हा तुमचे पैसे त्यांनी तुम्हाला परत केले. त्याला काय म्हणतो, बॅड डेट्स रिकवर्ड, ओल्ड बॅड डेट्स रिकवर्ड म्हणजे ते तुमचं इन्कम आहे. नंतर लॉस ऑन सेल ऑफ फर्निचर हा तुमचा खर्च आहे. ठीक आहे. तर या प्रॉब्लेममध्ये पण आपल्याला वर्किंग मागच्याप्रमाणेच करायचं आहे. दुसरा कॉलम फायनान्शियलचा घ्यायचा आहे कारण फायनान्शियलपासून सुरुवात करणं. गिवन फायनान्शियल. तर हा मनन पब्लिकेशनचा 8वा प्रॉब्लेम आहे. त्याच्यात फायनान्शियलपासून स्टार्ट करून आपल्याला कॉस्टिंगचं काढायचं आहे. तर पहिलं आहे इन्कम टॅक्स प्रोव्हिजन. इन्कम टॅक्स प्रोव्हिजन फक्त फायनान्शियलमध्ये येतं. तर इन्कम टॅक्स प्रोव्हिजन लिहा. इन्कम टॅक्स प्रोव्हिजन फायनान्शियलमध्ये येणार. त्याची अमाऊंट आहे 30,000. डिफरन्स प्लस 30,000. त्याच्यानंतर पुढची मटेरियल परचेसची महत्त्वाची ॲडजस्टमेंट आहे. मटेरियल परचेस. आता मटेरियल परचेसमध्ये
आपण 5,000 युनिट घेतलेत तर फायनान्शियलमध्ये 22चा रेट आहे. तर इथे काय करायचं, 5,000 इंटू 22 करायचं. 5,000 इंटू 22 जे काय उत्तर येईल ते घ्यावं लागेल. तर 5,000 इंटू 22 आपण करूया 1,10,000 आणि कॉस्टिंगमध्ये 24 आहे. 5,000 इंटू 24. तर इकडे फायनान्शियल कमी आहे, कॉस्टिंग जास्त आहे, डिफरन्स -10,000. त्याच्यानंतर ओल्ड बॅड डेट्स रिकवर्ड आपलं इन्कम आहे. ओल्ड बॅड डेट्स रिकवर्ड आपलं इन्कम आहे, त्याची अमाऊंट 20,500 फायनान्शियलमध्ये. आता याचं डिफरन्स प्लसमध्ये येतो, पण इन्कम आहे म्हणून मायनस लिहिणार आपण, -20,500. त्याच्यानंतर लॉस ऑन सेल ऑफ फर्निचर आपला खर्च आहे, फायनान्शियलमध्ये येतो. हे सगळे प्रॉब्लेम तुम्ही मला सॉल्व करून पर्सनलवर पाठवायचे आहेत. लॉस ऑन सेल ऑफ फर्निचर त्याची अमाऊंट 4,120 फायनान्शियलमध्ये, हे प्लस करायचं. याच्यात 2 गोष्टी प्लस करायच्यात, इन्कम टॅक्स प्रोव्हिजन आणि लॉस ऑन सेल ऑफ फर्निचर, आणि मटेरियल परचेस आणि ओल्ड बॅड डेट्स रिकवर्ड हे मायनस करायचं. ठीक आहे, तर आपण प्रॉब्लेम स्टार्ट करूया. तर आता इथे इन द बुक्स ऑफ XYZ मेसर्स XYZ अँड कंपनी आहे, मेसर्स XYZ आणि कंपनी. स्टेटमेंट शोईंग रिकन्सिलेशन ऑफ कॉस्ट अँड फायनान्शियल रेकॉर्ड्स, पर्टिक्युलर्स आणि 2 रुपीजचे कॉलम. तर आता या प्रॉब्लेममध्ये फायनान्शियलचा प्रॉफिट दिला आहे. नेट प्रॉफिट ॲज पर फायनान्शियल रेकॉर्ड 40,340. नेट प्रॉफिट as per financial records त्याची अमाऊंट आहे 40,340. 40,340 फायनान्शियल रेकॉर्डचा प्रॉफिट दिला आहे. त्याच्यानंतर आता आपल्याला ॲड करायचं आहे. ॲडमध्ये इन्कम टॅक्स प्रोव्हिजन आणि लॉस ऑन सेल ऑफ फर्निचर घ्यायचं. तर हे दोन्ही जे आहेत ते फक्त फायनान्शियलमध्ये रेकॉर्ड झालेत, तर त्यांच्यासाठी आपण लिहायचं इन्कम टॅक्स प्रोव्हिजन, इन्कम टॅक्स प्रोव्हिजन recorded in financial records not recorded in costing records.
त्याची अमाऊंट आहे 30,000. त्याच्यानंतर लॉस ऑन सेल ऑफ फर्निचरचं पण तेच आहे. Loss on sale of furniture, recorded in financial records, not recorded in costing records. त्याची अमाऊंट 4,120 ॲड करायचं. $34,120 आपल्याला ॲड करायचे. तर ॲडची टोटल घेतली. आता लेसमध्ये मटेरियल परचेस कॉस्टिंगमध्ये जास्त आहे, तर इकडे ओव्हर ॲब्सॉर्प्शन म्हणायचं. ओव्हर ॲब्सॉर्प्शन ऑफ मटेरियल, ओव्हर ॲब्सॉर्प्शन $10,000. नंतर ओल्ड बॅड डेट्स रिकवर्ड, रेकॉर्डेड इन फायनान्शियल रेकॉर्ड्स बट नॉट इन कॉस्टिंग रेकॉर्ड्स. Old bad debts recovered, recorded in financial records but not in costing records. $20,500. दोघांची टोटल घ्यायची आणि लेस करायची. 30,500 दोघांची टोटल लेस करायची. $43,960 नेट प्रॉफिट ॲज पर कॉस्टिंग रेकॉर्ड्स. तर हा प्रॉब्लेम आपला झाला. आता पुढचा 9वा. हा आपण शेवटचा घेऊया, तुम्ही थकला असाल. शेवटचा प्रॉब्लेम करूया.
ओके, तर मी तुम्हाला प्रॉब्लेम पाठवला आहे. शेवटचा प्रॉब्लेम आहे 9वा. तर हा जो प्रॉब्लेम आहे हा पण मगासारखा आहे. फायनान्शियलचा प्रॉफिट दिला आहे, कॉस्टिंगचा काढायचा आहे. फ्रॉम द फॉलोइंग इन्फॉर्मेशन यू आर रिक्वायर्ड टू प्रिपेअर अ स्टेटमेंट शोईंग कॉस्ट रिकन्सायलिंग द रिझल्ट्स ऑफ कॉस्ट रेकॉर्ड. नेट प्रॉफिट दिला आहे फायनान्शियलचा. नंतर वर्क ओव्हरहेड अंडर रिकवर्ड इन कॉस्ट, म्हणजे कॉस्टमध्ये कमी आहे, फायनान्शियलमध्ये जास्त असणार. नंतर डेप्रिसिएशन दोघांचं दिलं आहे, फायनान्शियल आणि कॉस्टचं. ऑब्सलन्स लॉस दिला आहे फायनान्शियलचा. इन्कम टॅक्स प्रोव्हिजन दिली आहे फायनान्शियलची. इंटरेस्ट रिसिवड आहे. इंटरेस्ट रिसिवड बट नॉट रेकॉर्डेड इन कॉस्ट, म्हणजे उलटं लिहिलं आहे तेच. बँक इंटरेस्ट डेबिटेड इन फायनान्शियल बुक्स, म्हणजे हे सगळे फायनान्शियलचेच आहेत आणि याच्यात इंटरेस्ट रिसिवड इन्कम आहे. ठीक आहे, तर आपण फॉर्मॅट पहिलं वर्किंगचा बनवूया. तर हा मनन पब्लिकेशनचा 9वा प्रॉब्लेम आहे. मनन पब्लिकेशनचा 9वा प्रॉब्लेम. तर इकडे सगळ्यात पहिलं जे दिलेलं आहे ते वर्क ओव्हरहेड्स लिहिलं आहे आणि कॉस्टिंगमध्ये कमी आहे, म्हणजे फायनान्शियलमध्ये जास्त आहे. वर्क ओव्हरहेड्स त्याची अमाऊंट कॉस्टिंगमध्ये कमी आहे, म्हणजे फायनान्शियलमध्ये जास्त आहे, 1001. तर हे तुम्हाला ॲड करायला लागेल प्लस 1001. त्याच्या पुढे डेप्रिसिएशन दोघातलं लिहिलं आहे, फायनान्शियल आणि कॉस्टिंग. तर पुढे लिहायचं डेप्रिसिएशन. डेप्रिसिएशनची फायनान्शियलची 13,000 आहे आणि कॉस्टिंगची 14,326. तर दोघातला डिफरन्स जो आहे तो मायनसमध्ये येतो आहे, मायनस 1,326. त्याच्यानंतर डेप्रिसिएशनच झालं. ऑब्सलन्स लॉस. ऑब्सलन्स लॉस फक्त फायनान्शियलमध्ये आहे 2021. तर हे प्लस करायचं आहे. 2021. ऑब्सलन्स लॉस नंतर इन्कम टॅक्स 2,626. नंतर इंटरेस्ट रिसिवड, इन्कम टॅक्स 2,626. इंटरेस्ट रिसिवड इन्कम आहे आपलं. फायनान्शियलमध्ये येतं 3,031. तर याचा डिफरन्स प्लसमध्ये येतो, पण इन्कम आहे म्हणून मायनस करायचं, मायनस 3,031. नंतर बँक इंटरेस्ट आपला खर्च आहे. फायनान्शियलमध्ये येतो 292. प्लस करायचं आहे, डिफरन्स प्लसमध्ये आहे.
हां, तर आपला वर्किंग बनवून झालं आपलं. आता आपल्याला मेन आन्सर प्रॉब्लेम आपल्याला सॉल्व करायचा आहे. तर पहिल्यांदा आपण फॉर्मॅट बनवूया. हा थोडंसं 5 मिनिटाचा प्रॉब्लेम आहे. 5 मिनिटात आपण सॉल्व करू. 5 मिनिटात होऊन जाईल. आता इथे इन द बुक्स ऑफ पार्टीचं नाव 5 मिनिटात आपण संपवूया ना. इन द बुक्स ऑफ क्वेश्चन मार्क स्टेटमेंट शोइंग रिकन्सिलेशन ऑफ कॉस्ट अँड फायनान्शियल रेकॉर्ड. ठीक आहे. तर आता पहिल्यांदा आपण काय लिहिणार, नेट प्रॉफिट ॲज पर फायनान्शियल रेकॉर्ड्स. नेट प्रॉफिट ॲज पर फायनान्शियल रेकॉर्ड्स. त्याची जी अमाऊंट आहे नेट प्रॉफिट ॲज पर फायनान्शियल रेकॉर्ड 51,052. 51,052 ही प्रॉफिटची अमाऊंट आहे. नंतर आता ॲड काय काय करायचं आहे. ॲड आपल्याला वर्क ओव्हरहेड, ऑब्सलन्स लॉस, इन्कम टॅक्स, नंतर बँक इंटरेस्ट, या 4 गोष्टी ॲड करायच्या आहेत. तर आता वर्क ओव्हरहेड्स फक्त फायनान्शियलमध्ये आहे. कॉस्टने वर्क ओव्हरहेड दोन्हीकडे असतो. तर इकडे फायनान्शियलमध्ये जास्त आहे, म्हणजे कॉस्टिंगमध्ये कमी आहे. तर इथे काय लिहायचं, अंडर. ॲड अंडर ॲब्सॉर्प्शन, ॲड अंडर ॲब्सॉर्प्शन ऑफ वर्क ओव्हरहेड्स. ॲड अंडर ॲब्सॉर्प्शन ऑफ वर्क ओव्हरहेड्स. त्याची जी अमाऊंट आहे 1,001. त्याच्यानंतर ऑब्सलन्स लॉस. ऑब्सलन्स लॉस हा फायनान्शियलमध्ये आपण रेकॉर्ड करतो. So obsolescence loss recorded in financial records but not in costing records. तर हा फक्त फायनान्शियलमध्ये रेकॉर्ड करतो 2021. नंतर इन्कम टॅक्स. इन्कम टॅक्स प्रोव्हिजन ते पण फक्त फायनान्शियलमध्ये रेकॉर्ड करतो, कॉस्टिंगमध्ये नाही करत. इन्कम टॅक्सची जी अमाऊंट आहे 2,626. नंतर बँक इंटरेस्ट. बँक इंटरेस्टला पण तेच लिहायचं. बँक इंटरेस्ट चुकून 2दा आपण लिहिलं आहे. Bank interest recorded in financial records but not recorded in costing records. त्याची जी अमाऊंट आहे 292. आता या 4 गोष्टी ॲड करायच्या. $5,940 हे ॲड करायचं आणि लेसमध्ये डेप्रिसिएशन आणि इंटरेस्ट रिसीव हे 2 घ्यायचं आहे. तर डेप्रिसिएशन जे आहे ते कॉस्टिंगमध्ये जास्त आहे.
तर इकडे ओव्हर शब्द वापरायचा, ओव्हर ॲब्सॉर्प्शन ऑफ डेप्रिसिएशन, ओव्हर ॲब्सॉर्प्शन ऑफ डेप्रिसिएशन. ओव्हर ॲब्सॉर्प्शन ऑफ डेप्रिसिएशन त्याची जी अमाऊंट आहे 1326. त्याच्यानंतर हे इंटरेस्ट रिसिव्ड लेस करायचं आहे 3031. इंटरेस्ट रिसिव्ड $3031. तर ह्या दोन गोष्टी लेस करायच्या. यांची टोटल $52,635 उत्तर आहे. त्याला नाव द्यायचं नेट प्रॉफिट ॲज पर कॉस्टिंग रेकॉर्ड्स. नेट प्रॉफिट ॲज पर कॉस्टिंग रेकॉर्ड्स. इतका सोपा टॉपिक आहे, तुम्हाला पैकीच्या पैकी आरामात भेटतील. म्हणजे कॉस्टशीट पण सोपा टॉपिक आहे, हा रिकन्सिलेशन पण सोपा टॉपिक आहे. फक्त तुम्ही रेग्युलर प्रॅक्टिस करायला पाहिजे. तर हे सगळे प्रॉब्लेम्स तुम्ही मला पर्सनलवरती पाठवा, न बघता करा. ओके, तर आपण लेक्चर संपूया. सगळ्यांना थँक्यू. पुढच्या लेक्चरला पण या. सगळे सम सॉल्व करा, मला पर्सनलवर पाठवा.